बाप कधी जोडी लेकुराती ओढी बाप करी जोडी लेकुराती ओढी बाप करी जोडी लेकुरात ओढी बाप करी जोडी लेकुरात ओढी बाप करी जोडी लेकुराती ओढी बाप करी जोडी लेकुराती बाप करी जोडी लेकुरात ओढी बाप करी जोडी लेकुरात ओढी आपुले कुरवंडे वाळवोनी आपुले कुरवंडे वाळवोनी एकाएकी केला निराशेचा धडी एकाएकी केला निराशेचा धडी आपुले कुरवंडे वाळवोनी आपुले कुरवंडे वाळवोनी एकाएकी केला निराशेचा धडी एकाएकी केला निराशेचा धडी बाप करी जोडी लेकुराती ओढी बाप करी जोडी लेकुराती ओढी बाप करी जोडी लेकुरात ओढी बाप करी जोडी लेकुरात ओढी आपुले कुरवंडे वाळवोनी आपुले कुरवंडे वाळवोनी एकाएकी केला निराशेचा धडी एकाएकी केला निराशेचा धडी आपुले कुरवंडे वाळवोनी आपुले कुरवंडे वाळवोनी एकाएकी केला निराशेचा धडी एकाएकी केला निराशेचा धडी कडिये वाढवोनी भार खांदी कडिये वाढवोनी वाढवोनी कडिये वाढवोनी
जगद्गुरु तुकोबर यांच्या गाथेतील अत्यंत गोड अभंग आहे. अभंग फार गोड आहे, चिंतना करता चांगला आहे, पण वेळ फार थोडीशी. पूर्ण गाड्याकडनं जरी 11:30 वाजत आले त्याची मला जाणीव आहे. थोड्या वेळामध्ये गोड मार्मिक चिंतनाचा प्रयत्न करायचा असून ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा औचित्य साधून सेवा माझ्याकडे देण्यात आलेली संपूर्ण शोकाकुळ असणारा थोपटे परिवार, याच परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व असणारी, ज्यांनी खऱ्या अर्थाने समाजाकरता आपलं जीवन खर्चित केलं, राजकीय क्षेत्रामधून आयुष्यभर खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याचं काम केलं, लोकांना आयुष्यभर मदत करण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने ते वैकुंठवासी, ज्यांना आदरणीय दादा म्हटलं जात होतं, ते वैकुंठवासी आदरणीय श्री जनार्दनजी बाजीराव थोपटे. आदरणीय दादांच्या पाठीमागे गुड परिवार आहे. पाठीमागे दादांचे 2 चिरंजीव आदरणीय श्री मोहनजी जनार्दन थोपटे, आदरणीय श्री सतीशजी जनार्दन थोपटे. पाठीमागे त्यांच्या पत्नी आदरणीय श्री शिलाताई जनार्दन थोपटे. आदरणीय दादांचे बंधुराज असणारे जयवंतजी बाजीराव थोपटे. मला वाटते की खऱ्या अर्थाने सैनिकी या म्हणजे मिलिटरी मध्ये या ठिकाणी कॅप्टन या पदावरती देशाची सेवा करण्याचं शेवटपर्यंत ज्यांनी काम केलं, त्याच पद्धतीने पाठीमागे दादांच्या पाठीमागे त्यांच्या सोनबाई आदरणीय श्री सोनालीताई सतीश थोपटे आणि आदरणीय श्री पल्लवीताई मोहन थोपटे. पाठीमागे त्यांची नाते गार्गीताई सतीश थोपटे आणि नातू आहे चैतन्यजी शेखर थोपटे. असा हा गुड अशा प्रकारचा परिवार आहे.
आणि या परिवाराच्या वतीने खऱ्या अर्थाने दादांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता धर्म संस्कृतीतील शेवटचा सांगितला जाणारा विधी ज्याला पुण्यस्मरण तुमच्या आमच्या भाषेमध्ये वर्ष श्राद्ध हे प्रत्येक पुत्राचं करणं त्याचं आद्य कर्तव्य असतं. पण खऱ्या अर्थाने ज्यांनी समाजाकरता आपला देह झिजवला, आयुष्यभर समाजाची सेवा करण्यामध्ये आपला देह खर्चित केला आणि आयुष्यभर समाजाला मदत करण्यामध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन खर्चित केलं, ते जीवन म्हणजे आदरणीय दादांचं जीवन. आणि मला वाटते की ज्यावेळेस समाजाची सेवा करत करत आपला देह जीव ठेवतो ना, खऱ्या अर्थाने अशी व्यक्ती समाजातून निघून गेल्यानंतर समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची पोकळी निर्माण होत असते. मग नेहमी वाक्य बोलतो, मृत्यू लोकांमध्ये जीवन जगण्याकरता जन्माला अनेक प्रकारचे जीव येतात. लक्षपूर्वक थोडा ऐका. आपण आल्यानंतर जगलोय किती दिवस याला किंमत नसते. आलेली व्यक्ती जगली किती दिवस याला किंमत नाही, आल्यानंतर ती जगली कशी याला काय असते तर किंमत असते. मग दादांच्या आयुष्याचा मी विचार करणार नाही. दादांना जरी यदा कदाचित आयुष्य थोडस जरी लाभलं असलं, पण जे आयुष्य लाभलं ते लाभलेलं आयुष्य मात्र समाजाच्या सेवेमध्ये ज्यांनी खर्चित करण्याचं काम केलं. म्हणून मला वाटते की असे असणारे एक आदर्श व्यक्तिमत्व, समाजाकरता आदर्श, कुटुंबाकरता आदर्श. म्हणून याच अनुषंगाने खऱ्या अर्थाने दादांनी आयुष्यभर आपल्या मुलांवरती केलेले संस्कार मला सहजपणे म्हणून जातो. महाराज आदर्श नेमकं पिता, आदर्श वडील नेमकं कुणाला म्हणावा? सतीश महाराज, मी आदर्श वडिलांची गोड व्याख्या करतो. नेमकं आदर्श वडील कोणाला म्हणावा? जो वडील, जो बाप आपल्या मुलांकरता पाठीमागे संपत्ती किती ठेवतोय याला मी आदर्श वडील म्हणणार नाही, आदर्श पिता म्हणणार नाही. आदर्श वडिलांची जर का तुम्ही मला व्याख्या विचारली तर मी आदर्श वडिलांची व्याख्या करून जाईल. ऐका, जो बाप आपल्या मुलांकरता पाठीमागं संपत्ती किती ठेवतोय त्याला आदर्श वडील म्हटलं जात नाही. तर आदर्श वडील कोणाला म्हणावा? जो बापही ना आपल्या मुलांकरता चांगल्या प्रकारच्या संस्काराची आणि विचाराची शिदोरी पाठीमागे किती ठेवतोय त्याला आदर्श बाप खऱ्या अर्थाने म्हणावा. आणि ती व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आमचे दादा आहेत. दादांनी आयुष्यभर मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार आणि विचार देण्याचं काम केलं. त्या विचाराची पोचपावती म्हणून आदरणीय दादा जाऊन सुद्धा 1 वर्ष झालं, पण त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता पाठीमागले मुलं पुण्यस्मरण करतात. पुण्यस्मरण कोणी करत नाही, ज्यांच्यावरती चांगले संस्कार विचार आहेत अशी मुलं करतात. आणि अशी मुलं समाजाकरता आदर्श असले, सात्विक असले, पण धन्यतेचं बोट करत असताना जगद्गुरु तुकोबाराय मात्र धन्यतेचं बोट करत असताना तुकोबाराय म्हणतात की खऱ्या अर्थाने आदर्श ती मुलं नसतात, पण धन्य ते नाही तर त्यांना जन्म देणारे आई वडील खऱ्या अर्थाने समाजामध्ये धन्य असतात. मग प्रत्येक आई वडिलांना जर का जगद्गुरु तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे आपल्याला धन्यता जर का प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता समाजामध्ये आपली जी मुलं आहेत ना, मुलांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार विचार देण्याचं काम करा. आणि ज्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे विचार आहेत, संस्कार आहेत, ती मुलं समाजामध्ये प्रतिष्ठित जीवन जगतात. आणि प्रतिष्ठित जीवन जगत असताना ज्यावेळेस वंचित त्यांची वाढत असते, उंची वाढत असते, ती बापाची उंची वाढत असते. म्हणून प्रत्येक बापाला वाटत असेल की आपल्या जीवनाची उंची वाढावी, त्याच्याकरता मुलाची जीवनाची उंची वाढली पाहिजे. आणि ती उंची वाढण्याकरता बापाने मुलाला चांगले संस्कार विचार देण्याचं काम केलं पाहिजे. आणि तेच काम आदरणीय दादांनी आपल्या मुलांवरती केलं. म्हणून समाजामध्ये एक प्रतिष्ठित हा थोपटे परिवार आपलं जीवन जगतोय. आणि या परिवाराने त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा शेवटचा विधी ज्याला पुण्यस्मरण म्हटलं, वेळ थोडासा आहे माझ्याकडे. असं म्हटलं जातं की धर्मसंस्कृतीमध्ये मृत्यू पश्चात त्या व्यक्तीच्या पाठीमाग तसं एका वर्षाच्या आतमध्ये अनेक प्रकारचे विधी येतात. पण मी फक्त 3 प्रकारचे विधीचं चिंतन करून पुढे जाईल. पहिला विधी येतो त्याला दशक्रिया विधी म्हणावा, दुसरा विधी येतो तो त्याला 13व्याचा विधी म्हणावा, आणि शेवटचा विधी येतो त्याला पुण्यस्मरण म्हणावा. हे करावा लागता, करावाच लागतो. 2 शब्दामध्ये ऐका. दशक्रिया विधी करावा. का करावा? त्याच्या पाठीमाग असं कारण सांगितले, तू विधी म्हणून करावा. काय म्हणून करावा? विधी म्हणून करावा. 13व्याचा जर का विचार केला तो विधी नाही, तो विधी नाही, तो शास्त्राने करण्याकरता सांगितलेला आहे. मग दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. लक्षपूर्वक ऐकलं तर लक्षात येईल. एक विधी म्हणून करावा आणि एक शास्त्रही म्हणून करावा. पण ऐका, विधीमध्ये बदल केला जातो पण शास्त्रामध्ये मात्र किंचितही बदल होत नाही बरं का. विधीमध्ये बदल होतो. दशक्रिया विधी काय? विधीमध्ये बदल होतो. दाव्यामध्ये बदल होतो का नाही? हा, एखाद्या भावकीमध्ये सुतक पडलं आणि जवळ जर का शुभ कार्य असेल, भावकी जवळ येऊन काय म्हणते, तुमचं तेवढं सुतक आडवं येते आमच्या कार्यामध्ये, तेवढा तुमचा दावा काय करा, घेता का नाही? हे पाठीमागलं खुर्चीवरची घेता का नाही? मी पण हे करतात ना, मला माहिती ना. आता मात्र त्याला आपल्या सर्व परिवाराला, कुटुंबाला, या मृत्यू लोकांना सोडून यमदूता बरोबर त्याला यमाच्या दरबारात हजेरी लावण्याकरता प्रवासाला सुरुवात करावी लागते. गांभीर्याने ऐका, हे प्रत्येकाला पुढे गेल्यावर पाहायचं आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला आठवण होईल, श्यामसुंदर महाराजांनी सांगितलं होतं की पुढं पुढं काय होते. तिथे गेले आठवण, आता होणार नाही. ऐका, 13व्या दिवशी आपण घर सोडल्यानंतर
गर्लफ्रेंड यमदूताबरोबर प्रवास करत असताना ऐका 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 तिथून पुढे प्रवास करत असताना असं म्हटलं जातं यमदूताबरोबर 48 दिवस जीवाने हा प्रवास केला की त्याची पहिली हजेरी लागते एका नदीच्या किनाऱ्यावरती लागते. आणि सतीश महाराज असं म्हटलं जातं गरुड पुराणामध्ये तिला वैतरणी नावाची नदी म्हटली जाते. अपवित्र मल मूत्र रेंदा रक्त अपवित्र दुर्गंधी जिच्याकडे पाहत नाही. मग महाराज ती नदी पार करायला लागते का? लागत ते यमाच्या दरबारामध्ये जाण्याकरता ती नदी प्रत्येकाला पार करायला लागते. महाराज जिच्याकडे पाहत नाही ती पार कशी करायची? आपण किती दिवशी पोहोचलो तिथं? 13व्या दिवशी आपण घर सोडलं आणि 48व्या दिवशी आपण तिथं पोहोचलो. 13 अधिक 48 बरोबर 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 61व्या दिवशी कुठे पोहोचलो? वैतरणी नावाच्या नदीच्या किनाऱ्यावरती. आणि तिथे आपल्याला मदत करण्याकरता एक कामधेनू नावाची गाय असते. कोणती? ती गाय मदत करते. पण ज्या माणसाने आयुष्यात एकदा तरी गोदान केलेलं गायी दान केलेली अशा माणसाला ती फक्त गायी मदत करते, कोणाला मदत करत नाही. ज्याने आयुष्यात गायी दान केलीच नाही त्याला ती गायी मदत करत नाही. पण मग पार करावी लागते का? ती अपवित्र नदी त्याला पोहून पार करावी लागते, त्याला दुःख भोगावं लागतं. पण ज्याने गायी दान केलेली त्या माणसाला कामधेनू नावाची गाय मदत करते आणि ती नदी पार करते. ऐका 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 61व्या दिवशी नदी पार करण्याकरता सुरुवात केल्यानंतर तिथून पुढे बरोबर 39 दिवसाने आता मात्र आपली पहिली हजेरी लागते यमाच्या. किती दिवशी हजेरी लागली वा आपली आताची? आणि तिथून पुढे किती दिवशी पोहोचलो आपण आता तिथं? बरोबर 100व्या दिवशी आपल्याला यमाचा दरबार पाहावा लागतो. प्रत्येकाला पाहायचाय ना, पाठीमागले सुद्धा तुम्हाला पाहायचाय, सगळ्यांना पाहायचाय तू. मग यमाच्या दरबारात काय होतं? असं म्हटलं जातं की यमाच्या दरबारात तुमचा माझा 265 दिवस खटला चालतो. तुमचा माझा सगळ्याचा मेल्यानंतर किती दिवस खटला चालतो? 265. आणि मग तिथे खटला चालू असताना मदत करायला आपल्याला वकील भेटतात. असं 2 वकील आहेत. सतीश महाराज असं म्हटलं जातं. एक नाही बरं का तो 2 वकील आहेत. एक चित्र नावाचा आणि गुप्त नावाचा, असे ते 2 आहेत. ते दोन्ही वकील आपलं कागदपत्र घेतात आणि यमाच्या दरबारात आपली केस चालवतात. मग केस कशाची असते? आयुष्यभर केलेल्या कुटाण्याचा. आयुष्यभर लोकांची केलेली निंदा, आयुष्यभर लोकांचं केलेलं वाटोळ, शेजारच्या आता कोरलेला बाण, रानातून येताना कधी मोकळ्या हाताने आलाच नाही, कडबा तरी उचली, घास तरी कापून आणि अरे किती पाप करा पण एखादा एखादा 265 दिवस यमाच्या दरबारात चालतो. आणि आता ऐका असा 265 दिवस खटला चालला. किती 100 आणि 265 बरोबर 365. आणि तो दिवस येतो त्या दिवसाला कोणता दिवस म्हणावा? पुण्य स्मरण हा दिवस. आणि आजच्या दिवशी मात्र जीव दुसऱ्या येण्याला जातो. पण आपल्या दारात मुलांनी त्यांच्या नावाने आज पुण्यस्मरण का करावा? आता अंडरलाईन करा. आजच्या दिवशी जर का तुम्ही तुमच्या दारात वडिलांच्या नावाने वाड वडिलांच्या नावाने जर का सत्कार्य केलं, पुण्य कार्य केलं, दान धर्म केला, वस्त्रदान, द्रव्यदान, भूमिदान हे दान जर का केलं तर हे दानाचं पुण्य आज केलेलं 12 प्रकारचे पितृदेवता आहेत. हा पुण्याचा संच आपल्या दारातून घेऊन जातात आणि त्याला समर्पित करतात. आणि ते समर्पित केल्यानंतर त्या जीवाने आयुष्यभर केलेलं पुण्य आणि पाठीमागल्या मुलांनी केलेलं पुण्य या 2 पुण्याचा संचयाच्या आधारावरती यदा कदाचित त्याला पुण्य कमी पडत असेल त्या पुण्याचा आधार मिळतो आणि त्याला चांगल्या प्रकारची योनी प्राप्त होते. म्हणून आजच्या दिवशी प्रत्येक मुलाने आपल्या वाड वडिलांच्या नावाने दारात दान धर्म करावा, सत्कार्य करावा. काही सुशिक्षित लोक म्हणतात महाराज या गोष्टीला मान्य करता तयार नाही. माझ्या तुकोबऱ्याने दखल घेतली, सांगितलं जी मुलं आपल्या वाड वडिलांचं हे कार्य पार पाडलं नाही तर तुकोबऱ्या म्हणतात
जगद्गुरु तुकोबांनी थोडं शिकलेल्या सुशिक्षित पिढींकरता महाराजांनी गाथेमध्ये प्रमाण देऊन टेकलं. तुकोबाराय म्हणतात की यदा कदाचित तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या द्वारावरती, बुद्धीच्या द्वारावरती, चातुर्याच्या द्वारावरती, तर्क वितर्काच्या द्वारावरती तुम्ही जर काही या धर्मशास्त्रातील गोष्टीला मान्य करता तयार नाही तर नका मानू, पण त्याचा परिणाम तुमच्या पितरांचा तुम्हाला भोगावा लागेल. आणि असं म्हटलं जातं की जी मुलं आपल्या वाडवडिलांकरता कर्तव्य पार पाडत नाहीत, त्यांची पितृलोकातून त्यांचा शाप लागतो तुम्हाला आणि दोष लागतात. आणि मग दोष लागले लोक आमच्या पाया पडतात. महाराज वाडवडिलांनी 3 पिढ्यापासून खात्याने एवढी संपत्ती आम्हाला दिली आणि मग काय, पण आमच्या घरामध्ये सुख शांतीत नांदत नाही, काय करावं लागेल? मग त्यांना लोक म्हणतात चला नाशिकला. कशाला? पाठीमाग कशाला? नारायण नागवली त्रिपिंड. खरं सांगू का, हे निखिल महाराज करण्याची गरजच नाही. जोपर्यंत तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्यांच्या मनोभावाने सेवा करा. अरे तोपर्यंत त्यांच्या शब्दाचं पालन करा, तोपर्यंत त्यांच्या करता आपला देह जिजवा. आणि जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत ना, ज्यांनी आई वडिलांच्या सेवेमध्ये आपला देह झिजवला आणि आई वडील निघून गेल्यानंतर त्यांच्या करता ह्या विधी यथासांग पार पाडल्या, 101% सांगतो त्या घरामध्ये सुख शांती नांदल्याशिवाय राहणार नाही. पण वाड वडिलांच्या सेवेची त्याच्या करता गरज आहे आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या, पण हे करणं गरजेचं आहे. मग काही लोक म्हणतील की महाराज आमचे वाड वडील गेले हो, महाराज त्यांच्या पाठीमाग आम्हाला जावं लागेल का? हे थोडासा आमचा युवा पिढी थोडं उन्मत्तपणामध्ये, पैशाच्या आणि तारुण्याच्या आणि सत्तेच्या संपत्तीच्या तारुण्याच्या मधामध्ये आमची ही युवा पिढी मरणात विसरली हो. हे एक लक्षात ठेवा, तुमचे वाड वडील गेले असं तुम्ही विसरून जाऊ नका. आम्हाला जावं लागणार ना. म्हणून एक कडवट प्रश्न तुम्हाला करतो, थोडस वाईट वाटन बरं का तुम्हाला, वाईट वाटन. मला खरं सांगा, तुम्ही जन्माला आलाय आणि आयुष्य पण जगलाय, मला खरं सांगा तुमचं पुण्यस्मरण होणार आहे का? हे पुढं तुमचं पुण्यस्मरण होणार आहे का? बरं जाऊन द्या तिकडे महिलांकडे, तुमचं पुण्यस्मरण बरं जाऊन द्या. तुमचं पाठीमागं खुर्चीवरती बसली, तुमचं पुण्यस्मरण होणार आहे का? बरं जाऊन द्या, तुम्ही कुणीच उत्तर दिलं नाही. जाऊन द्या, तुमचं जाऊन द्या. माझं होणार आहे का? आता लय बरं वाटलं ना माझं म्हणलं. तुमचं म्हणल्यावर आठवणी गप्पा ऐकत आहे. तुम्ही नाही म्हणला तरी तुमचं सुद्धा पुण्यस्मरण आणि माझं सुद्धा मृत्यू लोकाचा नियम. जेथे तुमच्या आमच्या उद्धारा करता देव जरी मृत्यू लोकात आला तरी देवाला सुद्धा मृत्यू लोकाच्या विरोधात वागता येत नाही. देवाला सुद्धा मृत्यू लोकाचा निरोप घ्यावा लागतोय. जिथे देवाला घ्यावा लागतोय तिथे तुम्हा आम्हाला घ्यावा लागतोय. याच्यापेक्षा कडवट शब्द आहे का? तुम्हा आम्हाला निरोप घ्यावा लागतोय नवल नाही, देवाला घ्यावा लागतोय नवल नाही. देवाचा बाप जरी आला तरी त्याला निरोप घ्यावा लागतोय, याच्यात नवल नाही. पण पुढचं वाक्य ऐका, माझ्या देवाचं जे आपल्या हरिभक्तावरती जीवापाड प्रेम असतं त्या हरिभक्ताला सुद्धा मृत्यू लोकांचा निरोप घ्यावाच लागतो. विडाला विडाला राहण्याकरता कुणीच आलेलं नाही. प्रत्येकाला मृत्यू लोक कधी ना कधीतरी काय करायचं आहे, सोडून जायचं आहे. तो कुणी जरी असला, हरिभक्त जरी असला तरी सोडून जावं लागत नाही. एक जण म्हणला, महाराज मी माझ्या पैशाच्या जोरावरती, मी माझ्या मरणावरती मात करणार. एक जण म्हणला, मी माझ्या सत्तेच्या जोरावरती मरणावरती मात करणार. एक जण म्हणला, मला जगामध्ये मान फार मोठा आहे, त्या मान सन्मानाच्या जोरावरती मी माझ्या मृत्यूवरती मात करणार. मी कडवट वाक्य बोलून जाईन आणि निखिलजी त्या दिवशी सुद्धा बोललो, आज पण बोलेन. एवढं ऐश्वर, संपत्ती, सत्ता, मान सन्मान कमावणारा जगाच्या इतिहासामध्ये आणि पुराणामध्ये एकच राजा होऊन गेला आणि त्या राजाचं माझ्या तुकोबाऱ्यांनी गाथेमध्ये नाव घ्यावा. कुणाचं वर्णन नाही केलं. तुकोबाऱ्यांनी देव आणि संत दोघांचं नाव
पण त्या राजाचं नाव मात्र माझ्या तुकोबऱ्याने गाथेमध्ये घेतलं आणि त्याच्या ऐश्वर्याचं वर्णन केलं. तो कोण होता? लंकापती रावण. मला त्याच्या ऐश्वर्याचं वर्णन करण्याकरता तिकडे जायचं नाही. ऐश्वर्य संपन्न रावण आहे, सत्ता किती मोठी. असं म्हटलं जातं रावण आपल्या सिंहासनावरती बसण्याकरता जात असताना नवग्रहाच्या पायऱ्या केलेल्या आणि प्रत्येक ग्रहावरती पाय देऊन सिंहासनावरती बसायचा. सगळे देव बंदी खाण्यात, सत्ता मोठी आणि मान किती होता. असं म्हटलं जातं भगवान शिवशंकराने आपलं घर बांधलं आणि वास्तुक शांतीचा मान रावणाला दिला. रावणाने वास्तुक शांती केलं तर रावण माघारी निघाला, पण देवाने विनंती केली, रावणा ब्राह्मण कुळातला आहे आणि माझ्या घराची वास्तुक शांती तो केली, विधी केली, पूजा केलेली, दक्षिणा माग. रावण म्हटला, देवा एवढा मोठा मान मिळाला याच्यातच समाधानी. अरे नाही रे, दारातून ब्राह्मण विनमुख जाणं योग्य नाही, काहीतरी माग. रावण म्हटला, देवा लय आग्रह करताय, मागू काय? रावणाला किती मान होता मला हे सांगायचे. रावण म्हणला, मागू काय? देव म्हणले, कुशल माग, तू वास्तुक शांती केलेली, माग काहीतरी. रावण म्हणला, देवा ज्या घराची वास्तुक शांती केली ना ते घरच मला देऊन टाक. काय मागितलं? देवाने विचार केला नाही, ते घर सुद्धा रावणाला देऊन टाकलं. ते घर कोणतं होतं? लंका होती. एवढा रावणाला मान आहे, पण लक्षपूर्वक ऐका, ज्याच्याकडे सत्ता आहे, संपत्ती, मान आहे, देव ज्यांनी बंदीखान्यामध्ये टाकले त्याच्यासारखं ऐश्वर्य जगामध्ये अजून कोणाला कमवता आलं नाही, येणारही नाही. ऐश्वर्य संपन्न रावण. पण रामायणकार म्हणतात की माझ्या पंढरपूरच्या मालकाने दक्षिणेच्या राजाला आज्ञा केली आणि 12:17 रावणाच्या शरीरातला प्राण हिसकावून घेतला. का? कारण प्रत्येकाच्या जन्म आणि मृत्यू एक द्वारा जोडलेला आहे आणि तो द्वारा तुटतो मृत्यूच्या रूपाने. माझ्या देवाने आज्ञा केल्यानंतर म्हणून तर माझ्या तुकोबऱ्याने त्याची दखल घेत असताना म्हणावं लागलं, ऐश्वर्य असलं, संपत्ती असली, मान सन्मान असला, पण प्रत्येकाच्या आयुष्याचा दोरा श्री तुकोबराय म्हणतात की निश्चित तुटणारी. तुटला आयुष्याचा, तुटला आयुष्याचा. देवाला जावं लागते, तू मामाला जावं लागते, संपत्ती कमवणाऱ्याला जावं लागते, सगळ्याला जावं लागते. राहण्याकरता कुणी चाललंय. एक वाक्य बोलून आणि विषयाची परिपूर्णता करेल. ज्याचा देवाच्या दारात वशिला होता, पण देवाचा वशिला सुद्धा आयुष्याचा दोरा तुटल्यावर कामाला येईल. कुरुक्षेत्रावरती प्रसंगे चक्रव्यूह भेदलं आणि बाहेर पडण्यामध्ये असमर्थ ठरला तो अभिमन्यू. सर्व कौरव सैन्याने एकत्रित गाठलं. रामती महारथींनी अभिमन्यूला गाठल्यानंतर अभिमन्यू धारातीर्थी पडला. पण जात असताना मात्र द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुर्योधन असेल, कर्ण असेल, अभिमन्यूच्या युद्ध कौशल्याचे वर्णन केलं आणि निघून गेली. पण जाता जाता कौरव सैन्यातील एकही ना जमिनीवरती पडलेल्या, रक्ताने माखळलेल्या, कोणत्याही क्षणाला शरीरातून प्राण बाहेर पडणारे अशा धारातीर्थी पडलेल्या अभिमन्यूच्या जवळ गेला आणि जात असताना मात्र त्याने अभिमन्यूच्या पार्थिवाला लाथ मारली आणि हसत हसत निघून गेला. पांडवांना कळालं भगवान परमात्मा पळत आली. देवाने अभिमन्यूची मान उचलली, आपल्या मांडीवरती घेतली. अभिमन्यूच्या डोळ्यातून अश्रू वाहत होती. अर्जुन उभा होता. अभिमन्यूच्या डोळ्यातील अश्रू पाहिले आणि देवाने स्वतः विचारलं, अभिमन्यू अरे कुरुक्षेत्रावरती तू पडलेला आहे, धारातीर्थी पडलेला आहे आणि तुझ्यासारखं भाग्यवान कोणी नाही. युद्धामध्ये तुला मरण येतंय, मग अभिमन्यू तुला रडायला काय झालं? रडत असणाऱ्या अभिमन्यूच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. कंठ भरलेला आहे, कोणत्याही क्षणाला शरीरातून प्राण बाहेर पडणारे. त्या हृदयभरीत अंतःकरणाने अभिमन्यूने देवाकडे पाहिलं आणि देवाला सांगितलं, देवा युद्धामध्ये मी मरण पावती म्हणून रडत नाही. देवाने विचारलं, का रडतोय? तेव्हा अभिमन्यूने सांगितलं, देवा या कुरुक्षेत्रावरती कसा लढली सर्वांना माहिती, पण देवा वाईट या गोष्टीच वाटते. देवाने विचारलं, अभिमन्यू कोणत्या? देवा ज्यावेळेस मी धारातीर्थी पडलो सर्व कौरवांनी माझं वर्णन केलं, पण देवा याच कौरवातील असताना जयद्रथ आहे, त्या जयद्रथाने माझ्या पार्थिवाला लाथ मारली आणि मला हसत हसत निघून गेला, माझा अपमान केला. देवा अर्जुनाला राग आला. अर्जुनाने प्रतिज्ञा केली, देवा दिवस मावळलेला तो जयद्रथ पाहायला मिळणार नाही, त्याच्या अगोदर मी त्याचा वध करीन.
पण अभिमन्यूने पिता असणाऱ्या अर्जुनाकडे पाहिलं आणि सांगितलं, पिताश्री अपमान त्यांनी माझा केलाय, मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. देव उभा राहिले, बोल अभिमन्यू, तुझ्या अपमानाचा बदला घेण्याकरता तुझ्या करता काय करू? देव उभा राहिले, हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं, बोल अभिमन्यू. अभिमन्यूने सांगितलं, देवा माझ्या अपमानाचा मला बदला घ्यायचाय ना, एक करा, त्या जयद्रथाने मला मारले ना, त्या जयद्रथाने लात मारली ना, मला बदला घेण्याकरता देवा, त्या जयद्रथाचा वध करण्याकरता देवा माझं शेवटच्या काळामध्ये तुमच्याकडे मागणे की मला फक्त तुम्ही 3.5 तासाचं आयुष्य द्या. किती आयुष्य मागितलं? कोणी? अभिमन्यू. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सारखा त्याचा मामा आहे. कोण अभिमन्यू? अरे अर्जुनासारखं त्याचे वडील आहे, गंधर्वाशी ज्यांनी पवाडा केलेला आहे. अरे एवढा मोठा पराक्रमी अर्जुनासारखा वडील आहे, भगवान परमात्मा सारखा मामा आहे, एवढा मोठा वशील आहे. आणि त्या अभिमन्यूने मरणाच्या काळामध्ये मरण येणार आहे, त्या काळामध्ये देवाकडे मागितलं, काय मागितलं? देवा अपमानाचा बदला घेण्याकरता मला फक्त 3.5 तासाचं आयुष्य द्या. लक्षपूर्वक ऐका, ज्याचा देवाकडे वशिला होता, पण देवाकडे 3.5 तासाचं आयुष्य मागितलं. देवाने आपलं सुदर्शन चक्र पाठीमागे पाठवलं आणि देवाची मान दुखली. अभिमन्यू चल, काय झालं? देवाने सांगितलं, अभिमन्यू या मृत्यू लोकातील मरणाच्या बाबतीमध्ये मी जरी तुझा मामा असलो, मी जगतपिता असलो, परमात्मा जरी असलो, तरी मला मृत्यूच्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करता येत नाही. कारण जन्म आणि मृत्यू हा एक दोरा जोडलेला आहे आणि तो दोरा तुटण्याची जागा आहे ती म्हणजे मृत्यूची जागा आहे. आणि ती मृत्यूची जागा तुटणारे प्रत्येकाशी का तुटणारे? कारण मृत्यू आला की वशिला सुद्धा कामाला येत नाही. ऐका, जेथे अभिमन्यूचं वशिला असताना त्याला सुद्धा मृत्यूच्या पुढे वशिला लोकातून जायचं आहे, निश्चित आहे. ते राहण्याकरता कोणी आलेलं नाही, वशिला कोणाचा हे कामाला येत नाही. मग महाराज आम्हाला जायचंय प्रत्येकाला जायचंय. पण आता वाक्य ऐका, जात असताना प्रत्येकाने असं जावा की आपण गेल्यानंतर आपल्या मित्राने आपलं नाव घ्यावा, नवल नाही तर आपण गेल्यानंतर ज्याच्या बरोबर आपलं 7 पिढ्याचं वैर आहे, आयुष्यभर आपण ज्याचं कधी तोंड बघितलं नाही, आयुष्यभर ज्याच्या पुढे आपण कधी आलोच नाही, 7 पिढ्यापासून वैर सांभाळलं, अशा शत्रूने सुद्धा आपण गेल्यानंतर आपलं पाठीमागं नाव घ्यावा, त्याला खऱ्या अर्थाने जगणं म्हणावा. विठ्ठल गेल्यानंतर पाठीमागल्या लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. अशा प्रकारचं आपण काय एक गोड वाक्य बोलू का? ऐका. येथे मृत्यू लोकांमध्ये जगण्याकरता प्रत्येक जण आलेत आणि मरण्याकरताही प्रत्येक जण आलेला आहे. मी मागाशीच बोललो, आपण जगलोय किती दिवस किंमत नाही, जगलोय कसं याला किंमत असते. आपल्याला जर का आपल्या कीर्तीच्या रूपाने जिवंत राहायचं असेल तर ऐका, जीवांचं आयुष्यभर स्वार्थी जीवन जगली, स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला, अशी माणसं समाजात जिवंत असून मेल्यासारखे असतात. पण पुढलं वाक्य ऐका, जी माणसं आयुष्यभर समाजाकरता जीवन जगतात, गावाच्या कल्याणाकरता जीवन जगतात, लोकांचं चांगलं व्हावा याच्याकरता जीवन जगतात, अशी परार्थी जीवन जगणारी माणसं आहेत ना, जरी देहरूपाने मृत्यू लोकात नाही राहिली तर ती कीर्ती रूपाने राहतात. म्हणून तर तुकोबारायांना दखल घेताना म्हणावं लागलं, श्री तुकोबारायांनी म्हणावा. महाराज म्हणतात की गेले दिगंबर मृत्यू लोकांमध्ये जीवन जगताना जीवने असं जीवन जगायचं की आपण देह जरी ठेवला ना, पाठीमागल्या लोकांनी आपलं शेवटपर्यंत नाव घेतलं पाहिजे. म्हणजे वाक्य बोलतो, जगत असताना कीर्तीच्या रूपाने जिवंत राहण्याकरता आपण जगायचं, कीर्तीच्या रूपाने जगण्याचा प्रयत्न करायचा, आपली कीर्ती पाठीमागे अशा प्रकारचा जगण्याचा प्रयत्न करायचा. एक गोड वाक्य बोलून जाईल, ऐका. एखादा गुंठा तुम्ही जमीन घेतली आणि त्या जमिनीवरती जर का तुम्ही 3 मजली इमारत बांधली, 3 मजली जर का तुम्ही घर बांधलं, ऐका, चक्रीवादळ जर का आलं तर त्या घराला तडा जाण्याची शक्यता आहे. महापूर जर का आला
तर ते घर वाहून जाण्याची शक्यता आहे आणि भूकंप जर का आला तर ते घर पडण्याची शक्यता आहे. पण ज्याने दुसऱ्याच्या हृदयामध्ये कीर्तिरूप घर बांधलं असा मनुष्य चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याच्या घराला कधी चिरा जाणार नाही. पण त्याच्याकरता कीर्तिरूपी घर बांधणं प्रत्येकाला आवश्यक आहे. म्हणून घर बांधायचं. पण कोणतं घर बांधायचं? कीर्तीच्या रूपाने काय करायचं तर घर बांधायचं. मग कीर्तीच्या रूपाने घर बांधण्याकरता कुठेतरी आपल्याला समाजाकरता जीवन जगावं लागेल तर आपण कीर्तीच्या रूपाने पाठीमागं जिवंत राहणार. मग त्याच्याकरता समाजाकरता कुठेतरी जीवन जगा आणि हे जीवन जगणं जगतं. पण कोण जगतं? मला कधीतरी मरायचंय हे ज्याला कळतं तो चांगल्या प्रकारचं जगण्याचा काय करतो प्रयत्न करतो. पण माणसं मात्र तारुण्याच्या मनामध्ये एवढी उन्मत्त झाल्यात माणसं आपल्या मरणाला सुद्धा विसरल्यात. काय काय माणसं तर एवढी उन्मत्त झाल्यात स्मशानभूमी जरी गेली स्मशानभूमी जरी गेली तर त्या स्मशानभूमीला सुद्धा पाहत नाही तर तिथं सुद्धा माणसं उन्मत्तपणाने वागतात. तो एक जण स्मशानभूमीत गेलो कडक कपड्यावरती गेलो. थोडं लक्ष पूर्वक ऐका. एक जण स्मशानभूमीत गेलं पण कडक कपड्यावरती गेलं आणि ती कडक कपड्यावरती गेल्यानंतर त्या स्मशानभूमीत त्या चिठ्ठीला आग लावत असताना ती मात्र त्याच्या उन्मत्तपणामध्येच होतं आणि कडक कपड्यावरती गेलेलं खाली बसत सुद्धा नव्हतं. पण त्या स्मशानभूमीतून चालत असताना त्याच्या पायाला एक हाड रुतलं. आता स्मशानभूमीमध्ये हाड सोडून दुसरं काय सापडणार आहे तेव्हा? ते हाड त्याला रुतल्यानंतर जे हाड रुतलं त्याला ते हाड त्या कडक कपड्यावाल्या माणसाला बोलू लागलं. ते हाड काय म्हणतंय त्याला थोडस लक्षपूर्वक ऐका. ते हाड बोलू लागलं. ते हाड सांगते त्या माणसाला कडक कपड्यावाल्या माणसाला सांगते. हाड म्हणतंय हम भी निकले थे सैर पे हम भी निकले थे सैर पे मन में कई अरमान थे जलते समय पैर को हड्डी चुभी हड्डी कहने लगी ए चलने वाले चल संभाल के ए चलने वाले चल संभाल के हम भी कभी इंसान थे हम भी कभी इंसान थे. अरे ते हाड त्याला सांगू लागलं अरे तू दिवसाला 2च ड्रेस बदलतोय तू दिवसाला 2च ड्रेस बदलतोय. अरे मी दिवसाला 4 ड्रेस बदलायचो. स्मशानभूमीत आल्यानंतर माझी मातीत झाली आणि तू जरी स्मशानभूमीत आला तर तुझी सुद्धा काय होणार आहे मातीत होणार आहे. हे ज्याला कळालं ना ती माणसं समाजाकरता जीवन जगतात आणि कीर्तीच्या रूपाने जिवंत राहतात. समाजाकरता जीवन जगणं एवढं सोपं नाही. कधी कधी ज्या समाजाकरता आपण जीवन जगतोय ना माझं वाक्य थोडंसं लक्षपूर्वक ऐका. ज्या माणसाला कीर्तीच्या रूपाने जिवंत राहायचंय ना समाजाकरता जीवन जगत असताना ज्या समाजाचं आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय तो समाज तुम्हाला प्रतिदाखल दुःख देण्याचा प्रयत्न करेल. पण वाक्य ऐका. जरी त्या समाजाने आपल्याला प्रतिदाखल दुःख जरी दिलं तरी आपण मात्र समाजाचं चांगलं करण्याची वृत्ती सोडायची नाही. आणि ज्यांनी ही वृत्ती आयुष्यभर आपल्या अंतःकरणामध्ये धरली आणि समाजाचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला अशी माणसं समाजामध्ये निश्चित कीर्तीच्या रूपाने राहणार. कारण ऐका याला दाखलाय माझ्या जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्ञानोबारायांचा. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आयुष्यभर समाजाचं चांगलं केलं पण चांगलं करत असताना त्या समाजाने आयुष्यभर ज्ञानोबाराय तुकोबारायांना प्रतिदाखल दुःख दिलं. पण त्यांनी जरी दुःख दिलं तरी ज्ञानोबाराय तुकोबारायांनी समाजाचं चांगलं करण्याची वृत्ती शेवटपर्यंत सोडली नाही. म्हणून आजही ज्ञानोबाराय तुकोबाराय तुमच्या आमच्या हृदयामध्ये गोहर बांधून आहेत. याचं कारण आयुष्यभर समाजाचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ज्याने समाजाचं चांगलं केलं. पण आता ऐका समाजाचं चांगलं करत असताना कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख भोगावं लागल अपयशाला सामोरे जावं लागल आणि आपल्या जीवनामध्ये आपली निंदा होईल. पण ऐका जरी समाजाचं चांगलं करत असताना दुःख जरी मिळालं अपमान जरी झाला आणि अपयश जरी आलं तरी समाजाचं चांगलं करायची वृत्ती सोडायची नाही. आणि मी याच्या विरोधात्मक वाक्य बोलेन. ज्याला कुठंतरी आपल्याला कर्तृत्व करून दाखवायचंय ना त्या माणसाच्या जीवनामध्ये दुःखच यावा त्या माणसाच्या जीवनामध्ये अपयश यावा आणि त्या माणसाच्या जीवनामध्ये अपमान यावा. का? कारण या 3 गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये आल्या त्याच्या अंतःकरणातील जिद्द पेटून उठते आणि ज्याच्या अंतःकरणातील जिद्द पेटून उठली अशी माणसं समाजामध्ये कर्तृत्व करून दाखवतात. मग कर्तृत्व घडण्याकरता आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख अपयश आणि अपमान हे आलंच पाहिजे. ती माणसं काही ना काहीतरी करून दाखवतात. म्हणून आपल्याला जर का समाजामध्ये चांगलं जगायचंय राहायचंय ना मग याच्याकरता समाजाचं चांगलं करा आणि समाजाचं चांगलं करत असताना माणसात आलाय तर माणसासारखं राहा. का राहा माहिती का? कारण माणसात राहून तुम्ही माणसासारखं वागला ह्या मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं करता. ही संधी वारंवार मिळत नाही आणि जास्त टिकणारी नाही. का? कारण हे आपलं असतं तर संधी कायम टिकली असती पण हे आपलं नाही. म्हणून असं म्हटलं आपलं नाही हे कुणाचंही गोडपणे आपल्याकडे
एक दिन बस वा वा. हे थोडस आपल्याकडचं नाही बरं का, हे हिंदी पद आहे, पण पत्ते बाबूरावजी फार गोडे बरं का ते. असं म्हटलेले, जिंदगी का किराये का घर हे. थोडसे शब्द ऐका. हे घर आहे, कोणतं घर आहे? जिंदगी एक किराये का म्हणजे थोडा झाला, मला जरा ती मदत करा जरा ट्रान्सलेशन करण्याकरता. किराये का म्हणजे मराठीत थोडस इकडं कोणतं घर आहे? महिला मंडळ. इकडं कोणतं? हे पाठीमागं खुर्चीवरती कोणतं घर आहे? कोणतं? भाड्याचं घर म्हणजे कळलं का? ज्या घरामध्ये फक्त आपण राहायचं असतं तात्पुरतं, आणि घराचं काय करायचं? भाडं द्यायचं. थोडेसे शब्द कडवट वाटते ना, म्हणजे थोडेसे कडवट वाटते. हे घर भाड्याचं आहे, घराचं भाडं द्यायचंय, घरामध्ये राहायचंय. पण त्या भाड्याच्या घरामध्ये राहत असताना, घराचं भाडं देत असताना, त्या भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या भाड्याने कधी कधी असं नाही म्हणत ते घर माझं येते. जर एक शब्द थोडा आगाव गेला काय? असून द्या, पण तरी त्याला मराठीत तेच म्हटलं जातं. हे घर कशाचं आहे? भाड्याचं घर आहे. पण भाड्याच्या घरात राहून कधी कधी भाड्याला ही कळत नाही मला घर कधीतरी काय करायचंय, खाली करायचंय. अरे भाड्याच्या घरामध्ये राहता असताना तू भाड्याच्या घराचं कितीही भाडं दे, पण तुला घर मालकाने जर का सांगितलं तर तुला भाड्याचं घर काय करावं लागन? खाली करावं लागन. मग त्यावेळेस घर मालकाने सांगितल्यानंतर भाड्याचं घर खाली करत असताना तू जरी म्हणला मी भाडं देतोय, घर मालकाने सांगितलं की भाड्या तू किती जरी घराला चिकटून राहिला तुला घर काय करावं लागन? खाली करावं लागन. मालकाने सांगितल्यानंतर तसं आपण सुद्धा भाड्याच्या घरात राहतोय, आणि आपला मालक आहे पंढरपूरचा मालक, आणि त्याचा सेवक आहे दक्षिणेचा राजा, आणि तो घर खाली करण्याकरता आज्ञा करतो. पण कशाच्या रूपाने? मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. प्रत्येकाला ह्या घराच्या बाहेर पडायचे, पण पडण्याच्या अगोदर असं पडा की तुम्ही घराच्या बाहेर पडल्यानंतर पाठीमागल्या लोकांनी तुमचा देह जरी नाही राहिला, पण कीर्तीच्या रूपाने जिवंत राहिलं पाहिजे. आणि ती कीर्तीच्या रूपाने जिवंत राहण्याकरता काय करा? परमार्थात एकच या, परमार्थात देव मिळवा. ज्यांनी देव मिळवला ती कीर्तीच्या रूपाने राहिली. महाराज म्हणतात की ज्यांनी देव मिळवला तो कीर्तीच्या रूपाने काय झाला? जिवंत राहिला. मग कुणी कुणी या कीर्तीच्या रूपाने जिवंत राहण्याकरता देह मिळवला, भले त्यांची अगोदर अपकीर्ती होती, पण पाठीमागून येऊन त्यांनी देव मिळवला आणि त्यांची अपकीर्ती गेली, आणि ती कीर्तीच्या रूपाने काय झाले तर जिवंत राहिले. अनेक प्रकारचे. मग महाराज आम्ही जर का देव मिळवण्याकरता प्रयत्न केला, आणि देव मिळवण्याकरता प्रयत्न केल्यानंतर महाराज आम्ही कीर्तीच्या रूपाने राहीन का? राहीन ना. का राहीन? कारण ज्याने देव मिळवला, देव त्याच्यावरती प्रेम करतो. पण किती प्रेम करतो? महाराज म्हणतात की देवाची परिसीमा प्रेमाची कळणार नाही. ती कळण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी बापाच्या आणि मुलाच्या प्रेमाचं रूपक केलं. बाप मुलावरती जेवढं प्रेम करतो तेवढं परमार्थात देव मिळवल्यानंतर देव भक्तावरती प्रेम करतो. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. बाप कधी जोडी लेको जाते वोटी, 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 बाप कधी जोडी लेको जाते वोटी. वाह वाह, क्या बात है. बाप कधी जोडी लेको जाते वोटी, बाप कधी जोडी लेको जाते वोटी. आपुले कुरवंडे बाळबोणी, आपुले कुरवंडे बाळबोणी, आपुले कुरवंडे बाळबोणी, आपुले कुरवंडे बाळबोणी. एका एकी केलं मेरा सीता धनी, एका एकी केलं मेरा सीता धनी. आपुले कुरवंडे बाळबोणी, आपुले कुरवंडे बाळबोणी, आपुले कुरवंडे बाळबोणी, आपुले कुरवंडे बाळबोणी. एका एकी केला मेरा सीता धनी, एका एकी केला मेरा सीता धनी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई,
विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. थोडीशी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करून एक फक्त 5-10 मिनिटं थोडीशी जास्त घेतोय मी. फक्त बरोबर 1:15 माझ्या कीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता करतोय. एक आदर्श वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन आहे म्हणून मी आवर्जून अभंग घेतला. बाप करी जोडी लेकुराची ओढी, थोडस बाप नावाचे व्यक्तिमत्व काय आहे हे कळावा हे अनुसंधाने अभंग घेतलंय. मग त्या अनुसंधाने सर्वप्रथम पाठीमागे जरी उन्हात कुणी उभे असतील त्यांची सर्वांची क्षमा मागून मी थोडं 10 मिनिटं जास्त घेतोय या ठिकाणी. थोडस लक्षपूर्वक ऐका. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाप नावाचं व्यक्तिमत्व काय असतं. महाराजांना सुद्धा बापाची दखल घ्यावी लागली. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तो बापच असतो. का त्याला बाप म्हणावा? कारण आयुष्यभर बाप हा आपल्या मुलाच्या हिताचा विचार करत असतो आणि मुलाच्या कल्याणाचा विचार करत असताना बाप कधी कधी आयुष्यभर आपल्या देहाचा सुद्धा विचार करत नाही. आपला संपूर्ण देह काबाड कष्ट करून झिजवतो. तो कशा करता? आपल्या मुलाचं चांगलं व्हावा याच्या करता झिजवणारा, देह झिजवणारा फक्त बाप नावाचं एकच व्यक्तिमत्व आहे. म्हणून थोडंसं माझ्या तरुण पिढी करता झालंय माझं कीर्तन, संपलंय माझं कीर्तन. पण एक बाप या शब्दावरती मी थोडंसं शेवटी चिंतन करणारे कीर्तन माझं संपवणारे. एक लक्षात ठेवा, आपल्यावरती निरपेक्ष प्रेम करणारे फक्त जगामध्ये 2च व्यक्तिमत्व आहेत. एक आई नावाचं व्यक्तिमत्व आणि दुसरं म्हणजे बाप नावाचं व्यक्तिमत्व आहे. आमच्या धर्मसंस्कृती सुद्धा आई आणि बापाला पहिलं प्राधान्य दिलं. मातृदेव भव पितृदेव भव. आपल्या जीवनात त्या पहिल्या 2 देवता आहेत. ह्या कोणत्या? तर मातृदेव आणि पितृदेव. एक गोड वाक्य बोलून जाईल. जगामध्ये दिसणाऱ्या फक्त मोजक्या काही देवता आहेत. एक चंद्र देवता डोळ्याने दिसते आपल्याला, सूर्य देवता एक आपल्याला डोळ्याने दिसते आणि या 2 देवतानंतर आणखी 2 देवता आपल्या डोळ्याने दिसतात. त्यातली पहिली देवता आहे आई नावाची देवता आहे आणि दुसरी देवता आहे तो बाप नावाची देवता आहे. पण वाक्य ऐका, सूर्य देवता आणि चंद्र देवता फक्त डोळ्याने पाहता येतात, त्यांची सेवा करता येत नाही. पण 2 देवता आहेत आपल्या जवळ असतात आणि त्यांची सेवा करून आपलं कल्याण करून घेता येतं. त्या 2 देवता म्हणजे एक आई नावाची देवता आणि दुसरं म्हणजे बाप नावाची देवता आहेत. आपल्या डोळ्याने दिसतात आणि आपल्याला त्यांची सेवा सुद्धा करता येते. म्हणजे या 2 देवताची ज्यांनी सेवा केली त्याचं कल्याण झालं. पुंडलिकाचं फक्त उदाहरण देणारे, पुंडलिकाने आयुष्यात काहीच केलं नाही, फक्त आई वडिलाची काय केली? सेवा केली. आणि सेवेच्या जोरावरती आज आमचा 28 युग झालं विठेवरती देव उभा ना, हे फक्त पुंडलिकामुळं. पण तो पुंडलिकाने देव उभा केला कुणाच्या जोरावरती? फक्त आई वडिलाच्या सेवेच्या जोरावरती केलं. झालं माझं कीर्तन. आता ऐका, थोडं आमच्या तरुण पिढीने ऐका. समाजामध्ये कर्तृत्व करून दाखवत असताना तुम्ही समाजाला समाधानी, सुखी, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. पण ज्यांनी गावातल्या लोकांना सुखी समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला पण घरातल्या आई वडिलांना मात्र आयुष्यभर दुःखी ठेवतोय, त्याच्यासारखा दुर्भाग्यवान जगात कोणीच नाही. पण पुढलं वाक्य ऐका, एखाद्याला समाजाला आनंद नाही देता आला पण घरातल्या आई वडिलांना मात्र ज्यांनी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच्यासारखा जगामध्ये दुसरा कोणीच भाग्यवान नाही. पण समाजामध्ये जर का खऱ्या अर्थाने समाजाला खऱ्या अर्थाने आई वडिलाला एक मानाचं स्थान देण्याचा प्रयत्न करा. कारण आई ती आई असते, बाप तो बाप असतो. कधी कधी आई बापाची किंमत आपल्याला कळते, पण तो आई आणि बाप नावाचं व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर आपल्याला कधी कधी कळतं बरं का. ते कधी कधी आपल्याला आयुष्यातून आई आणि बाप नावाचं व्यक्तिमत्व निघून गेल्यानंतर कळतं. म्हणून मला वाटतं की आपल्या आयुष्यातून ते निघून गेल्यानंतर त्यांच्या बाबतीमध्ये हळहळ करत बसण्यापेक्षा जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची मनोभावाने काय करा? सेवा करा. अरे बाप नावाचं व्यक्तिमत्व, मी थोडंसं मातृत्वाला बाजूला करणारे, थोडंसं वाईट वाटून घेऊ नका. काही माणसं म्हणतात की महाराज बापाचं सांगितलं, आई प्रेम करत नाही का? आईच्या प्रेमाला सुद्धा परिसीमा नाही म्हणून असं म्हटलेले आईही प्रेम करते. पण आईच्या प्रेमाचा विचार करत असताना आमचा बाप थोडा दुर्लक्षित झाला ना. आई प्रेम करते म्हणजे बाप प्रेम करत नाही असं नाही ना.
बापाच्याही अंतःकरणामध्ये मुलाबद्दलचा कळवळ असतो. फरक एवढाच आहे, आई प्रेम दाखवते आणि बाप मात्र प्रेम दाखवत नाही. म्हणून बापाचं प्रेम आमच्या तरुण पिढीला कधी कधी कळत नाही. अरे बाप प्रेम करतो आपल्या करता किती माहिती का? ऐका ऐका, बाप आपल्या करता काय करतो हे पाहायचं असेल ना, एक दिवशी कॉलेजमधून जर का तुम्ही निघाला ना, घरी जाऊच नका. तसंच कॉलेजमधून शेतामध्ये जा आणि शेतामध्ये गेल्यानंतर आपला बाप आपल्या करता शेतामध्ये काय करतोय हे ज्याने उघड्या डोळ्याने पाहिलं ना, त्याला बापाची किंमत कळाल्याशिवाय राहणार नाही. अरे काय बाप आपल्या मुलाकरता काय करत असतो. अरे रातच्या खऱ्या अर्थाने जर का विचार केला, दुपारच्या 12 आणि 1 वाजता बाप आहे ना शेतामध्ये नांगर हाकत असतो. बापाला नीट पहा. अरे शेतामध्ये 12-1 वाजता ऊन लागत ते नाही नाही म्हणते. अरे नांगर हाकण्याची त्याला काय गरज आहे? कारण बापाच्या अंतःकरणामध्ये एकच विचार असतो, माझ्या दादा करताय ना, माझ्या मुला करताय ना, मला त्याच्या शिक्षणाकरता आणि त्याच्या लग्नाकरता मला पैसा कमवायचा आहे. कारण शिक्षणाची वेळ आली, लग्नाची वेळ आली तर माझ्या मुलाकरता मला दुसऱ्याच्या दारामध्ये हात पसरण्याची वेळ नाही आली पाहिजे. म्हणून मुलाच्या हिताचा विचार करून बाप आहे बाप न विचार करता रात्रंदिवस शेतामध्ये काबाड कष्ट करतो. ऐका, कधी कधी बापाची ना नांगर हाकत असताना बनेल फाटलेली असते. किती हो, 70 रुपयाची बनेल आहे, पण आमचा बाप 70 रुपयाची साधी नवीन बनेल घेत नाही का? अरे माझ्या बनेली करता मी 70 रुपये खर्च केलं आणि माझ्या दादाच्या शिक्षणाकरता डोनेशनला जर का शेवटी पैसे कमी पडलं तर बाप म्हणून माझ्या मुलाच्या पुढे मी कुठेतरी कमी पडेन. म्हणून मुलाच्या शिक्षणाचा विचार करून बाप साधी 70 रुपयाची बनेल घेत नाही. आणि तसा नांगर हाकणारा बापही बाप. अरे नांगर हाकत असताना बापाची जर का चप्पल तुटली, 350 रुपयाची नवीन चप्पल सुद्धा घेत नाही, त्या चप्पलेला सुतळीने बांधतो आणि सुतळीने बांधून बापही ना उन्हात अनाचा नांगर हाकतो. अरे 350 रुपयाची नवीन चप्पल घेत नाही का घेत नाही? अरे बाप म्हणतो माझी छोटीशी चिवई ना 18 वर्ष झाल्यानंतर लग्नाला येईन आणि लग्नाला जर का आली ना तर तिच्या लग्नाकरता पैसा लागेल आणि तिथे जर का मला पैसा कमी पडला तर बाप म्हणून मुलीच्या पुढे मला मान खाली घालावं लागेल. अरे तुमच्या आमच्या हिताचा विचार करून बापही बाप आयुष्यभर शेतामध्ये काबाड कष्ट करतो. एक लक्षात ठेवा. ऐका ऐका ऐका, झाले माझं कीर्तन. ऐका, झाले माझं कीर्तन. ऐका, मुलाला एक टायमाला खायला मिळावा म्हणून आपण कधी कधी आईकडे बघतो. आई फक्त तुमच्या आमच्या एक टायमाच्या जेवणाचा विचार करते, पण बापही ना बाप आयुष्यभर माझ्या मुलांना खायला मिळावा याच्याकरता शेतामध्ये खपतो आणि विचार करणारा फक्त कोण आहे तर बापही बाप. म्हणून मुलांना सुद्धा माहित असतं बाप तो बाप असतो. बापाची किंमत कधी कळते माहिती का? एक कडवट वाक्य बोलू का? असं म्हटलं जातं लहान संकट जर का तुमच्यावरती आलं, तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडतात आई ग. पण ज्यावेळेस दुःखाचा डोंगर कोसळतो ना, सहज मुखातून शब्द बाहेर पडतात बापरे का? अरे मुलाला सुद्धा माहित असतं लहान संकटे आई निवारण करेन, पण ज्यावेळेस मोठा दुःखाचा डोंगर कोसळे ना, त्या दुःखातून बाहेर काढण्याची ताकद फक्त माझ्या बापामध्ये. बाप आहे तो बाप. आयुष्यामध्ये आमच्या तरुण पिढीला सांगायचे कधीतरी त्या बापाला समजून घ्या. पण आमची युवा पिढी ना बापाची अवहेलना करते हो. घरामध्ये जर का मुलगा 2:30 आणि 3-3 वाजेपर्यंत नाही घरात आला ना, बापाचं हृदय तुटतं आणि 2:30-3 वाजेपर्यंत बापाला घरात झोप लागत नाही. घरातला या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात विरजर घालतो आणि तिला उठवतो. अगं 2:30-3 वाजत आल्या, दादा का घरी आला नाही? ती म्हणते त्याला फोन करा ना. 2:30-3 वाजता जर का बापाने जर का मुलाला फोन केला, कधी कधी आमच्या तरुण पिढी ना बापाची किती अवहेलना करते. आणि बापाचा फोन आला तर 4 चौघात बसलेला तो मुलगा आहे ना, सहज बापाचा फोन पाहून 4 चौघाला म्हणतो, काय म्हणतो? माझ्या म्हाताऱ्यात काहीच कळत नाही. काय म्हणतो? अरे ज्यावेळेस 4 चौघामध्ये जर का तुम्ही तुमच्या बापाला म्हातारा म्हणतात ना, अरे 5व्या वेळेस तुमचा शेजारी बसलेला मित्र सुद्धा तुम्हाला म्हणल्याशिवाय राहणार नाही. अरे तुझ्या बापाला काही कळत? अरे बापाची अवहेलना कुणी केली? अरे तुम्ही अगोदर अवहेलना केली म्हणून तर समाजाने तुमच्या बापाची अवहेलना केली. म्हणून जोपर्यंत बापाचा आदर तुम्ही राखत नाही तोपर्यंत बाप तुम्हाला कळणार नाही. झालं माझं कीर्तन. कठोर हृदयाचा बाप आहे ना आयुष्यामध्ये फक्त 3दा रडतो बरं का, आणि माझं कीर्तन मी संपवणारी. बाप आयुष्यामध्ये 3दा कधी रडतो? ऐका, बाप आयुष्यात 3दा कधी रडतो? बाप पहिल्यांदा रडतो कधी माहिती का? एक खरं बोलून जाईन बरं का मी. ऐका, बापाचं जर का सगळ्यात जास्त जर का प्रेम जर का कुणावरती असेल ना, बापाचं मुलापेक्षा मुलीवरती फार प्रेम असतं, फार जीवापाड प्रेम असतं. इतका बाप मुलीवरती प्रेम करत असतो का?
कारण शेतामध्ये थकून जर का दमून बाप जर का घरी आला ना, पहिल्यांदा बापाच्या हातामध्ये भरलेला तांब्या टेकवणारी जर का कोण असते, घरातली मुलगी असते. मुलगा कधी येत नाही, मुलगी येते आणि बापाच्या हातावरती तो भरलेला तांब्या ठेवते आणि त्या मुलीवरती प्रेम केलं असतं. पण बाप कधी रडतो, ज्यावेळेस त्या जिच्यावरती प्रेम केले ती छोटीशी असणारी मुलगी 18 वर्षाची होती. तिला पाहण्याकरता पाहुणे येतात आणि पाहुण्यांनी उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकत असताना मला भाऊसाहेब, आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. ऐका, मुलगी पसंत आहे म्हटल्यानंतर बापाचं हृदय असं फाटल्यासारखं होतं. आतमध्ये पळत जातो बाप आणि कधी न रडणारा बाप. आयुष्यामध्ये माझ्या चिऊचं लग्न ठरलेलं आहे आणि तिचं लग्न ठरलेलं आहे, नांदायला जाणार आहे, हा मनामध्ये विचार आल्याबरोबर आयुष्यामध्ये कधी न रडणारा बाप तुमच्या करता आयुष्यात पहिल्यांदा रडतो तो बाप असतो बाप. आणि दुसऱ्यांदा बाप कधी रडतो, लग्न लागत. अरे लग्नामध्ये धावपळ करण्यामध्ये बापाची जाती. अरे बाप कधी मुलीच्या जवळ जात नाही, लग्न मंडपातही नसतं, लग्न कधी लागले कळ नसतं, पाहुण्यारावळ्यात जातो, लोकांना म्हणतो जेवण चांगलं झालंय का, लग्नाचा कार्यक्रम कसा झालाय. अरे प्रत्येकाच्या पुढे जात असतो, बाप पाहत नाही. पण ज्यावेळेस लग्न लागलं आणि मुलीला वाट लावण्याची वेळ असते ना, ऐका, तुमच्या करता बाप दुसऱ्यांदा कधी रडतोय. ऐका, ज्यावेळेस त्या नांदायला चाललाय ना तुम्ही, अरे मंडपामध्ये आई रडत असते, बहीण रडते, ते भाऊ रडत असतो, मैत्रीण रडत असतात. फक्त त्या लग्न मंडपामध्ये रडणारा तुम्हाला बाप दिसणार नाही. आणि तो रडणारा बाप जर का तुम्हाला पाहायचा असेल ना, लग्न मंडपाच्या पाठीमागे जा, मंडपाचं कापड डोळ्याला लावून कधी न रडणारा कठोर हृदयाचा बाप आयुष्यामध्ये दुसऱ्यांदा रडल्याशिवाय राहणार नाही. बापाची ही रडण्याची दुसरी वेळ. आणि शेवटी बाप कधी रडतो दादा, ऐका, ज्या मुलाला लहानाचं मोठं केलेले आणि लहानाचा मोठा केल्यानंतर बापही ना, बापाची एकच इच्छा असते, या मुलाने फक्त वृद्धावस्थेमध्ये म्हातारपणामध्ये फक्त मला सांभाळावा. पण ऐका, ज्याच्याकरता काबाड कष्ट केले, देह खर्चित केलाय, देह जिजवलाय, ज्याच्या कल्याणाकरता, ज्याच्या हिताकरता आयुष्यभर आपल्या सुखाचा विचार केला नाही, कधी नवीन बनेल घेतली नाही, नवीन चप्पल घेत नाही, सण आला तर कधी नवीन कपडे घेतले नाही, तर काही नाही, स्वतः दुःख सोचलं आणि मुलाकरता जर का एवढा जिजणारा बाप आहे ना, अरे त्या बापाला शेवटी इच्छा असते की वृद्ध अवस्थेमध्ये फक्त माझ्या दादाने मला सांभाळावा. पण ऐका, ज्यावेळेस बापाची इच्छा तुम्ही मोडता आणि वृद्ध अवस्थेमध्ये बापाच्या कंबरटामध्ये लात घालता आणि बापाला ज्या दिवशी तुम्ही घराच्या बाहेर काढताना चार चौघामध्ये जाऊन बाप आयुष्यामध्ये न रडणारा, पण तुमच्या बाबतीमध्ये हे कृत्य पाहून रडल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस बाप आहे, कठोर हृदयाचा आहे, पण बापाला घराच्या बाहेर काढल्यानंतर बापाच्या हृदयाची अवस्था कशी होती माहिती का? माझ्या नामदेव यांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बापाला घराच्या बाहेर काढल्यानंतर बापाचं हृदय तुटतं आणि बापाची काय अवस्था होते, नामदेव यांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बापाची काय अवस्था होते, नामदेव वर्णन करताना म्हणतात, बांधल्या पेंडीचा सुटला सियाळा, बांधल्या पेंडीचा सुटला सियाळा. अरे बापाला सांभाळण्याकरता आपण असमर्थ ठरतो. बापाची इच्छा असते, अरे ज्याच्याकरता माझा मी एवढा देह जिजवला, अरे त्यांनी फक्त मला वृद्ध अवस्थेमध्ये सांभाळावा. आणि बापाची एकच इच्छा असते, माझ्या दादाने फक्त मला बाप म्हणावा. अरे बंगल्यातल्या आतल्या खोलीमध्ये मला माझ्या दादाने नाही जागा दिली तरी चालेल, अरे बंगल्याच्या बाहेर माझ्या दादाने मला ठेवलं ना, येता जाता मी फक्त त्याचा चेहरा पाहत राहील. अरे नाही, माझ्या दादाने मला पाची पक्वान्न खाण्याकरता दिले, मी त्याच्याकडे त्याची अपेक्षा करणार नाही. पण बंगल्याच्या बाहेर पडत असताना फक्त त्यांनी भाकरीचा एक तुकडा जरी माझ्या पैशी टाकला ना, तरी मी त्याच्या दारामध्ये पडून राहीन. आणि फक्त जाता जाता त्यांनी फक्त मला बाप बनावा एवढी अपेक्षा असते रे. पण त्या बापाला जर का त्या मुलाने नाही सांभाळलं आणि बापाला बाप म्हणण्याकरता तयार नाही, कंबरटामध्ये लात घालून बापाला जर का उंबऱ्याच्या बाहेर काढलं ना, तर बापाचं हृदय तुटतं. बापाची काय अवस्था होते. बांधल्या पिढीचा सुटला सियाळा. अरे एखादी बांधलेली पिंडी ना, आणि ती बांधलेली पिंडी सुटावी आणि सुटल्यानंतर बांधलेल्या पिंडीतला जो असणारा पाला पाचोळ आहे ना, पालो पाचोळा विस्कडावा आणि विस्कळल्यानंतर जो पाला पाचोळा ना रानावनामध्ये सायरा वैरा इकडे तिकडे पडावा ना, तसं बापाच्या हृदयाची अवस्था होती. अरे बापाची अवस्था काय होती? हा, तृणरानो माळा पांगले
तृण रानू माळा कागले बांधल्या पिंडीचा सुटला सियाळा बांधल्या पिंडीचा सुटला सियाळा सियाळा. शेवटच्या अवस्थेमध्ये बापाला हे दुःख होत असतं. म्हणून एक लक्षात ठेवा, ह्या बापाला दिलेला कधी कधी आमच्या युवा पिढीने त्रास आहे ना, त्या बापाची आठवण होती. पण कधी बाप गेल्यानंतर झालं माझं कीर्तन, चांगल्यांना सुद्धा बाप निघून गेल्यानंतर बापाची आठवण होती. कधी आठवण बरं का, शेवटचा प्रसंग ज्यावेळेस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नवऱ्यांना बरोबरी घेऊन आपल्या स्वराज्याची स्थापना केली. आणि स्वराज्याची स्थापना केल्यानंतर आज मात्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील शिवराज्याभिषेक आहे. आणि शिवराज्याभिषेकाचा दिवस उगवलेला आहे. आणि तो उगवल्यानंतर आता माझे छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती बसणार. सर्वत्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष चालू आहे. आणि महाराजांना बसण्याकरता 32 मन सोन्याचं सिंहासन केलेलं आहे. आणि सिंहासनावरती बसण्याकरता माझे छत्रपती शिवाजी महाराज निघाली. दादा ऐका, माझ्या महाराजांच्या शिवराज्याभिषेकाकरता सर्वत्र गर्दी आहे. रायगड या ठिकाणी फुलवलेला आहे. रायगड सुसज्ज झालेला आहे. सर्वत्र माझ्या महाराजांच्या पुढे मानाचा मुजरा करण्याकरता वाकून उभा आहेत. आणि ज्यावेळेस माझे छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती बसण्याकरता निघाले आणि सिंहासनाच्या दिशेने पाऊल टाकत असताना पहिल्या पायरीवरती पाऊल टाकला तर माझ्या राजांना पहिली आठवण झाली माझ्या नरवीर तानाजी मालुसरेंची. का? अरे कोंढाण्याचा किल्ला घेण्याकरता अरे माझा तानाजी सगळ्याच्या पुढे गेला आणि त्या उदयभानाचा विचार केला नाही. आणि त्या उदयभानाला उभं कापण्याचं काम कोंढाण्याकरता माझ्या तानाजी मालुसरेने केली. आणि आपला देह त्या ठिकाणी आपला प्राण अर्पण केला. पहिल्या पायरीवरती नरवीर तानाजी मालुसरेंची आठवण झाली. आता मात्र राजा खऱ्या अर्थाने सिंहासनाच्या दृष्टीने निघाले. पहिल्या पायरीवरून पाऊल काढला आणि दुसऱ्या पायरीवरती टाकला तर माझ्या महाराजांना आठवण झाली पावनखिंडीमध्ये माझ्या करता आपला प्राण अर्पण करणारे बाजी प्रभू देशपांडेंची. तिसऱ्या पायरीवरती पाऊल टाकला आणि पुरंदरच्या तहाच्या दिशेने आवाज टाकल्यानंतर आठवलं त्या पुरंदरच्या किल्ल्याकरता माझ्या स्वराज्याकरता प्राण अर्पण करणारे कोण होते ते मुरारजी बाजी आठवले. आणि एका एका पायरीवरती पाऊल टाकत असताना एक एक मावळा आठवला आणि राजे सिंहासनावरती बसले. पण सिंहासनावरती बसल्यानंतर राजांनी हे दुःख सावरलं. पण राजांना मात्र आपलं दुःख आवरणा. सिंहासनावरती बसलेले माझे छत्रपती शिवाजी महाराज रडू लागले. आऊसाहेबांनी पाहिलं. आऊसाहेब हळू सिंहासनाच्या जवळ गेले. राजांच्या डोक्यावरून हात फिरवला. राज, आज तुम्ही खऱ्या अर्थाने जे स्वप्न पाहिलं होतं, स्वराज्याचे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण झालं आणि खऱ्या अर्थाने तुमचा राज्याभिषेक आहे. राजा, आजच्या दिवशी रडायचं नाही. पण महाराजांना मात्र रडणं आवरणा. मग जिजाऊ आऊसाहेबांनी विचार, राजा रडण्याकरता काय झालं? आजपर्यंत आम्ही तुमच्यावरती संस्कार केले आणि आजपर्यंत आम्ही शिवबा पाहिलेला आहे. लढणारा शिवबा पाहिलेला आहे, रडणारा शिवबा नाही पाहिलं. राजा रडण्याकरता काय झालं? आऊसाहेबांचे शब्द ऐकले माझे छत्रपती शिवाजी महाराज उठले. आऊसाहेबांच्या कुशीत गेले आणि आऊसाहेबांच्या कुशीत मान घालून राजा म्हणतात की आऊसाहेब, आम्ही तुमच्या संस्काराला विसरलो नाही. मग रडायला काय झालं? राजा म्हणतात की रडण्याचं एक कारण, ज्या खऱ्या अर्थाने स्वराज्याचं पहिलं स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं आणि ते स्वप्न परिपूर्णतेला गेलेलं आहे आणि ते स्वप्न परिपूर्णतेला गेल्यानंतर मी सिंहासनावरती बसलेलो आहे आणि आपल्या स्वराज्याचं हे स्वप्न पाहण्याकरता आज जर का मला ज्यांची आठवण होती ते कोण? आबासाहेब जर का जिवंत असते ना तर आनंद द्विगुणित झाला असता. अरे माझ्या राजांना सुद्धा आठवण झाली. ती कोणाची? बापाची आठवण झाली. बापाची आठवण झाल्याशिवाय राहतच नाही. का? कारण तो बाप असतो आणि हे ज्याला कळलं त्याला बापाची किंमत कळाली. म्हणून याच अनुसंधान या परिवारातील असणारे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय आमचे दादाने सुद्धा मुलांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार केले. पाठीमागे त्यांचे दोन्ही चिरंजीव, त्यांना सुद्धा बापाची आठवण होती. पण दुःख बाजूला सारून खऱ्या अर्थाने अत्यंत उत्साहपूर्वक हा सोहळा त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. मग खऱ्या अर्थाने परिवाराची या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. बाप असतो. मग तुकोबराने सुद्धा म्हणावं लागलं, बाप घरी जोडी लेकुराचे ओढे आपले करवंडी बाळवणी. एवढाच बाप करत नाही, नेमका काय करतो? एकी केला मिरासेचा धनी कडिये वाघवणी भार खांदी घालून या पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करून या तुका म्हणणे दे गांधू आणि कासे उदार जीवासी आपुली. एकी केला मिरासेचा धनी कडिये वाघवणी भार खांदी ज्ञानेश्वरा